नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण शेवग्याच्या शेंगाचं थालीपीठ बनवणार आहोत. पौष्टिक अशी रेसिपी आहे. शक्यतो लहान मुलं शेवग्याच्या शेंगा खात नाहीत, तर त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पटकन होणारी रेसिपी आहे. चला आपण सुरुवात करूयात. 4-5 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात. शेंगा चिरून घ्यायच्या आणि व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत. नंतर 2 टोमॅटो घेतलीत, 1 चमचा जिरे घेतले, 10-12 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला एका कढईमध्ये या शेंगा टाकून घ्यायच्यात. यामध्येच टोमॅटोसुद्धा आपल्याला चिरून टाकायचा आहे. आता हे सर्व कढईमध्ये वाफवून घेणार आहे, पण हवं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा याला वाफवू शकता. 2 शिट्ट्यांमध्ये सहज हे शिजल्या जातं. यामध्येच अर्धा चमचा मीठ टाकायचे, 1 वाटी भरून पाणी टाकूयात. मध्यम आचेवर 10 मिनिटे याला आपण शिजण्यासाठी ठेवू. तोपर्यंत जिरे लसूण याला आपण जाडसर असं दळून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत. याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातील बिया आणि जो मधला गर असतो तो संपूर्णपणे त्यामध्ये जे थोडं पाणी आहे त्यामध्ये उतरल्या जावा. तर या पद्धतीने सर्व मी मॅश करून घेतलेलं आहे. आता एखाद्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तर मी इथे पुरणाची चाळणी वापरलेली आहे. याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आपल्याला टाकायच्यात आणि या पद्धतीने असं रगडून घ्यायचं आहे. यातील सर्व गर भांड्यामध्ये पडतो. तर सर्व शेंगा याच पद्धतीने आपल्याला रगडून घ्यायच्यात. हवं तर थोडंसं पाणीसुद्धा आपण यामध्ये वरतून टाकू शकतो. या पद्धतीने आपल्याला त्यातील सर्व गर काढून घ्यायचा आहे. आता एका ताटामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे. तर 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर पाऊण चमचा मी मीठ टाकले, दळलेली हिरवी मिरची पेस्ट आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आपण शेंगा शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, तर दोन्ही प्रमाण लक्षात घेऊनच आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता जे पाणी आपण शेंगाचं काढून घेतलं आहे ते सर्व पिठामध्ये टाकून घेऊयात आणि हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. लागलंच तर साधं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, जसं लागेल तसं, आणि अगदी कणकेप्रमाणेच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसरसुद्धा नाही, या पद्धतीने. आता यातील एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा आपण घेऊयात. पोळीपाटावरती एक ओला सुती कापड आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि याच्यावरती हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. कपड्यावरती अगोदर थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून पीठ कपड्याला चिकटणार नाही. पाण्याचा हात लावत हे थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे. तर अधूनमधून पाण्याचा हात आपल्याला असा लावायचा आहे, जेणेकरून पीठसुद्धा हाताला चिटकत नाही आणि थालीपीठ व्यवस्थित असं थापल्या जातं. मध्यभागीपासून कडेपर्यंत असं हे थालीपीठ आपल्याला थापत जायचं आहे. तर पहा, या पद्धतीने व्यवस्थित असं गोल आकारामध्ये आणि सर्व बाजूने सारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. बऱ्याचदा थालीपीठ मध्ये जाड राहतं आणि कडा पातळ होतात, किंवा मध्ये पातळ होतं आणि कडा जाड राहतात. तर त्यासाठी मध्यभागीपासून कडेपर्यंत थापल्यास मस्त असं पटकन थालीपीठ थापता येतं. आता याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे 4-5 छिद्र करून घ्यायचे, जेणेकरून थालीपीठ फुगणार नाही. आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा गरम झाला की याच्यावरती आपल्याला चमचाभर पाणी आणि चमचाभर तेल असं दोन्ही हातावरती घ्यायचं आहे आणि तव्यावरती टाकायचं. तेल आणि पाणी असं मिक्स करून टाकल्यामुळे थालीपीठ अजिबात तव्याला चिटकत नाही, अगदी आपलं पहिलं थालीपीठ असलं तरीही. तर आता हा कापड आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने तव्यावरती हे थालीपीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर पहा, अजिबात कापडाला चिकटलेलं नाही आहे. आता वापस थोडंसं तेल आणि पाणी आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे. तेल आणि पाणी मिक्स करून टाकलं की काय होतं, थालीपीठ अजिबात वातड होत नाही, मस्त असं चवीला लागतं. थोडंसं हे भाजल्या गेलं की आपण याला पलटून घेऊयात. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने खरपूस असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर अगोदर सर्व बाजूने याला
मोकळं करून घ्यायचं, म्हणजे चिकटलेले भागसुद्धा व्यवस्थित निघला जातो आणि थालीपीठ आपलं तुटत नाही. थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मस्त असं आता हे थालीपीठ भाजून घ्यायचं. तर मस्त असं हे खमंग थालीपीठ बनवून तयार आहे. एवढ्या प्रमाणामध्ये 6 ते 7 या आकाराचे थालीपीठ सहज तयार होतात. तर पौष्टिक अशी रेसिपी आहे, अजिबात तेलकट नाही. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब